हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही मागच्या व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि आशा करतो की येणाऱ्या पण व्हिडिओला तुम्ही असाच प्रतिसाद द्याल. आणि जर कोणी फर्स्ट टाईम व्हिजिट केला असेल आपल्या व्हिडिओवरती तर तुम्ही चॅनलवरती पण व्हिजिट करा. तिथे आणखीन 2 व्हिडिओज आहेत. एक व्हिडिओ आहे स्ट्रेस रिलेटेड, म्हणजे अभ्यास करते वेळेस स्ट्रेस कसं कंट्रोल करायचा, आणि सेकंड व्हिडिओ आहे कन्सिस्टन्सी रिलेटेड, जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून ते व्हिडिओ पाहू शकता. चला आपण मेन मुद्द्यावरती येऊयात आजच्या व्हिडिओच्या. तर टायटलवरनं तुमच्या लक्षात आलाच असेल की हा व्हिडिओ कुठला टॉपिक रिलेटेड आहे, बरोबर? तर आपण आज रिव्हिजनवरती बोलते वेळेस 3 मुद्द्यांवरती बोलणार आहेत. तर ठीक आहे, 3 मुद्द्यांवरती आपण फोकस करणार आहेत. म्हणजे जिथं आपल्याला खूप प्रश्न असतात असेच ते 3 मुद्दे आहेत. फर्स्ट आहे रिव्हिजन कसा करायचा, सेकंड आहे रिव्हिजन केल्यानं फायदा काय होतो, आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट रिव्हिजनचा शेड्यूल. ठीक आहे, हेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि हे मला कसं माहीत आहेत, कारण मी पण एक विद्यार्थीच आहे. ठीक आहे, त्यामुळे मी या प्रश्नांचे उत्तर द्यायला इथे आलो आहे. ओके, चला. पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी ट्विस्ट आहे. ते काय, आपण आजचा व्हिडिओ डायरेक्टली टॉपिकवरती न जाता तर एक गोष्ट सांगणार आहे मी. ठीक आहे, तर चला मित्रांनो, ही गोष्ट लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा अभ्यासामध्ये फायदा होईल. ठीक आहे, 1-2 मिनिटामध्ये आपण ही गोष्ट संपूयात, पण लक्षपूर्वक आहे का. ओके, चला. ही गोष्ट आहे मित्रांनो प्राचीन काळातली. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे का प्राचीन काळामध्ये शिक्षा ग्रहण करण्यासाठी कुठे जायचे? त्यावेळेस गुरुकुल ही पद्धत होती. ओके, तर असाच एक गुरुकुल होता. तिथे एक मुलगा गेला, ओके, शिक्षण ग्रहण करण्यासाठी. तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक कमी होती मित्रांनो. कशाची? तर तो अभ्यासामध्ये खूप वीक होता. ओके, अदर ॲक्टिव्हिटीमध्ये तो खूप चांगला होता, पण अभ्यासामध्ये तो खूपच वीक होता. मग तो गेला गुरुकुलला गेल्यानंतर तिथं आश्रममध्ये राहायला चालू केला. तिथं त्याचे नवीन मित्र झाले. त्या मित्रांसोबत त्यानं घुळूमिळू लागला. आश्रम फिरायला लागला, आजूबाजूच्या गोष्टी पाहायला लागला. मग ज्यावेळेस तो शिक्षण ग्रहण करायला लागला त्यावेळेस जे काही शिक्षक पुढे शिकवायचे, ठीक आहे, जे काही त्यांचे गुरु त्यांना सांगायचे ते त्याच्या लक्षातच बसायचं नाही. असेच काही दिवस गेल्यानंतर सगळ्यांना कळू लागलं की हा मुलगा ढ आहे. ओके, याला काहीच नाही आहे, हे सगळ्यांना कळू लागलं. मग समोर त्याचा मजाक होऊ लागला प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण तो वीक होता अभ्यासामध्ये, बरोबर? मग असं झाल्यानंतर त्याचे कलीग आणि त्याचे मित्र त्याच्यापेक्षा पुढच्या वर्गामध्ये गेले आणि तो तिथेच राहिला. आता गुरूंना पण अचंबा पडायला लागला की हा मुलगा तर शिक्षणासाठी बनलेलाच नाही. त्यांना पण तसे विचार येऊ लागले, कारण तो इतका ढ होता, त्याला काहीच समजायचं नाही समोरचा शिक्षक त्याला काय सांगत आहे. ठीक आहे, तर मग गुरूंना पण आता वाटायला लागलं की हा शिक्षणासाठी बनलेलाच नाही आहे. मग गुरूंनी त्याला बोलवले जवळ, त्याला सांगितले की बेटा, तू इथे न राहता, इथे टाईम वेस्ट न करता तू घरी जा. तिथे जाऊन तू आईवडिलांची मदत कर. म्हणजेच काय, जसं की शेती कामामध्ये वगैरे तू आईवडिलांची मदत कर. तो पण आता निराश झाला होता, कारण त्याचे सगळे मित्र कलीग पुढच्या वर्गामध्ये गेले होते. मग तो पण निराश झाला होता आणि सगळं सोडून टाकला होता. त्याला पण कळालं होतं की अभ्यास हे माझ्यासाठी बनलेलंच नाही आहे. तो पण मनामध्ये तसंच ठरवून घेतला होता. तो निघाला घराकडे. पण घराकडे जाताना त्याच्यासोबत असा एक प्रसंग घडला की ते प्रसंग त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ते काय होतं, तर तो घराकडे जाते वेळेस एका विहिरीमध्ये काही महिला पाणी खेचत होते वरती विहिरीमध्ये. ओके, तो समोर गेला. तिथे तो पाहिला की त्या विहिरीच्या दगडांवरती काहीतरी निशाण दिसला त्याला. मग तो अचंबित होऊन त्या महिलांना विचारला की हा निशाण आहे कशाचा? महिलांनी सांगितलं की हा निशाण आहे या दोऱ्याचा. तो आणखीन परेशान झाला, एक दोरा या दगडावरती निशाण कसं पाडू शकतो? मग ते महिला त्याला सांगितले की आम्ही निरंतर या विहिरीमधनं पाणी काढतो या दोऱ्याच्या मार्फत, म्हणून या दोऱ्याचं निशाण त्या दगडावरती पडलेलं आहे. आता तो विचार करू लागला की इतका कठोर दगड, इतका मजबूत दगड, जर याच्यावरती निरंतर प्रयास केल्याने एका कोमल दोऱ्याने निशाण पडू शकतो, तर आपणही काही करू शकतो.
निरंतर प्रयास केल्याने. त्याला ही गोष्ट समजली. तो परत आणखीन गुरुकुलमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर तो परत अभ्यासाला स्टार्ट केला. तिथं शिक्षण ग्रहण करायला स्टार्ट केल्यानंतर तो निरंतर प्रयास करू लागला आणि एक दिवस असा उजडला की तो तिथला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बाहेर पडला. तर मित्रांनो, याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळते? तर हे एकच गोष्ट शिकायला मिळते की निरंतर प्रयास करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. एक कुठंतरी अपयश आलं, आपण सोडून टाकणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, निरंतर प्रयास करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर निरंतर प्रयास करत राहा, 100% तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके, चला आपण आता आजच्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे वळूयात, जे की होता आपला रिव्हिजन. ओके, तर रिव्हिजन आपण 3 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण समजून घेणार होतो. तर फर्स्ट आपला पॉईंट काय होता की रिव्हिजन कसा करायचा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे डोक्यातनं काढून टाका की मी एक चॅप्टर 2-3 वेळेस रीड केलो आहे म्हणजे माझं रिव्हिजन झालं. बिलकुल नाही. चॅप्टर बार रिपीट वाचणं हा बिलकुल रिव्हिजन नसतो. आपण ते चॅप्टर्स 1-2 वेळेस रीड केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याचे स्मार्ट नोट्स काढतो किंवा शॉर्ट नोट्स काढतो, ते नोट्स रिपीटेडली वाचणं म्हणजे रिव्हिजन, ना की फुल चॅप्टर वाचत बसणं. याला रिव्हिजन नाही म्हणत. ओके, हे फंडा तुमच्या डोक्यामध्ये टाकून घ्या अगोदर. नंतर आता त्या नोट्स पण ठीक आहे, त्या नोट्स पण एकदम फ्लोचार्ट टाईप असल्या पाहिजेत. आता हे फ्लोचार्ट म्हणजे काय, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा काही जणांना माहिती पण असेल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण नोट मेकिंगवरतीच बनवणार आहेत. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पडल्या नोटिफिकेशन येईल. ओके, तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की फ्लोचार्ट आणि माइंड मॅप्स वगैरे कसे काढायचे. चला आपण आजच्या मुद्द्याकडे येऊयात. तर ज्यावेळेस तुम्ही नोट्स रिवाईज करतो किंवा नोट्स ज्यावेळेस तुम्ही रिपीटेडली वाचतो, त्यावेळेस त्या टॉपिकच्या डेप्थमध्ये जात असतो तुम्ही. कारण ते टॉपिक ऑलरेडी तुम्ही 2 वेळेस रीड केलेलं असतं, तेव्हाच तुम्ही नोट्स काढू शकता. बरोबर. मग विचार करा, जे टॉपिक तुम्ही 2 वेळेस एक्झॅक्ट रीड केला आहे, त्याच्या नोट्स काढल्यात आणि त्याच्यात ते नोट्स तुम्ही रिवाईज करत आहेत, तर तुमची डेप्थ काय असेल त्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, ही कमाल आहे रिव्हिजनची. ना की आपण चॅप्टर घेतला वाचत बसला, याला नाही म्हणत रिव्हिजन. ओके, तर रिव्हिजन कंपल्सरी नोट्सचा करत जा. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला काय होता, रिव्हिजनने फायदा काय होतो. तर सगळ्यात मोठा फायदा रिव्हिजनचा, सगळे म्हणतात की गोष्टी रिकॉल होतात राईट आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप फायदे रिव्हिजनचे. एक टेक्निकल आणि एक म्हणजे मेंटली एक फायदा होतो रिव्हिजनचा, जो की आहे आपल्याला एन्झायटी नाही होत. आपण ज्यावेळेस रिव्हिजन करतो ना, आपण त्या सब्जेक्टला एकदम कॉन्फिडेंटली पाहत असतो रिव्हिजन झाल्यानंतर. मग आपल्याला भीती नसते मनामध्ये त्या सब्जेक्टबद्दल किंवा त्या एक्झामबद्दल. ओके, तर मेन सगळ्यात फायदा होतो की आपली एन्झायटी आणि आपला स्ट्रेस निघून जातो रिव्हिजनमुळे. ओके, नेक्स्ट आपला प्रॉफिट काय होतो, आपल्याला त्या टॉपिकमधल्या किंवा त्या सब्जेक्टमधल्या विकनेसेस आणि स्ट्रेंथ आपल्याला कळायला लागतात. म्हणजे आपण रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला हे समजून जातं की माझा हा टॉपिक, या टॉपिकमधला इथला पॉईंट माझा वीक आहे, तर आपण लगेच तिथं सुधारून करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे पण रिव्हिजनचा फायदा होतो. आणि नंतर एक्झाममध्ये तर चांगले मार्क्स पडतातच रिव्हिजनमुळे, कारण निरंतर प्रयास हा आपल्याला एक दिवशी सक्सेसच्या पायरीपर्यंत नेऊन सोडतो. ठीक आहे, आता राहिला प्रश्न तिसरा की शेड्यूल कसा ठेवायचा. मित्रांनो, प्रत्येकाचा रिव्हिजनचा शेड्यूल वेगवेगळा असतो. ठीक आहे, मी फक्त 1-2 टिप्स देतो तुम्हाला शेड्यूलसाठी. शेड्यूल असा ठेवा तुमच्या रिव्हिजनचा की तुमच्या अभ्यासाला प्रभाव नाही पडला पाहिजे. म्हणजेच काय, समजा तुम्ही आज मंडे आहे, आज एक टॉपिक रीड केलात आणि उद्या एक टॉपिक रीड केलात, म्हणजे त्याचे नोट्स काढलात आणि ते कंप्लीट तुमचे 2-3 वेळेस त्याचे रीडिंग झाले आहेत आणि त्याचे नोट्स झाले आहेत, तर लगेचच तुम्ही बुधवारी किंवा गुरुवारी 3 दिवसाचं एकत्र किंवा 2 दिवसाचं एकत्र असे शेड्यूल टाकून तुम्ही रिव्हिजन करू शकता. अशा प्रकारे खूप सारे स्ट्रॅटेजी आहेत त्याचे रिव्हिजनचे. ठीक आहे, आता वेगवेगळे आहेत खूप सारे, पण मेन म्हणजे काय, तुम्ही ठरवा की 1 दिवसाचा मी रिव्हिजन करेन का 2 दिवसाचा करेन का 3 दिवसाचा करेन. पण एक शेड्यूल असा ठेवा की 2 दिवसाचं केल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी 1 तासाभरामध्ये रिव्हिजन त्याचं, मग लगेचच ते 2 दिवसाचं, मग नेक्स्ट डेला लगेच ह्या 4 दिवसाचं रिव्हिजन. म्हणजे समजत आहे ना तुम्हाला, स्क्रीनवरती दिसत पण असेल तो लॉजिक मी इथे स्क्रीनवरती टाकले. तर अशा प्रकारे पण तुम्ही रिव्हिजन करू शकता. आणि हे सेम टू सेम नका करू, तुम्ही तुमच्या रिव्हिजनच्या शेड्यूलमध्ये ह्या काही गोष्टी तिथे ॲड करा.
जेणेकरून तुमच्या रिव्हिजनमध्ये आणखीन बूस्ट मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझा व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला अपडेट येत राहतील. आणि मित्रांनो, प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. ठीक आहे. इतके व्ह्यूज होतात पण लाईक करत नाहीत. माहिती नाही आहे का करत नाही आहेत, पण प्लीज एक लाईक करत जा व्हिडिओला, कारण त्या एक लाईकला पाहून इतका आनंद मिळतो ना, खतरनाक. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. टेक